सराईत दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये चकमक। पोलिसांच्या दिशेने दरोडेखोरांचा गोळीबार। तळेगाव दाभाडे जवळील टोल नाक्यावर पहाटेची ही घटना। पोलिसांच्या दिशेने दरोडेखोरांनी या ठिकाणी गोळीबार केल्याची माहिती। सराईत दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये चकमक झालेली आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? नीलम, हे सगळे जे गुन्हेगार आहेत ते मकोका मधून सध्या कारागृहातून बाहेर आलेले आहेत आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा हे सगळे आरोपी जे आहेत ते घरफोडी करत होते। आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास पुण्याजवळ असलेल्या तळेगाव दाभाडे या ठिकाणी पोलीस आणि या सगळ्या गुन्हेगारांमध्ये चकमक झाली। पोलिसांच्या दिशेने या सगळ्या गुन्हेगारांनी जे ती फायरिंग केली। 3 गोळ्या ज्या आहेत त्या सगळ्या पोलिसांच्या दिशेने फायरिंग केल्यानंतर पोलीस सुद्धा याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि या सगळ्या चकमकीनंतर काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या सगळ्या आरोपीकडून जे आहे ते पिस्टल आणि काही मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी जप्त केलेला आहे। हे सगळे गुन्हेगार जे आहेत तळेगाव दाभाडे परिसरात घरफोडी करत होते। त्याचबरोबर या खतरनाक गुंडावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल जे आहेत ते करण्यात आलेले होते। काही दिवसापूर्वीच हे सगळे आरोपी कारागृहातून सुटल्यानंतर पुन्हा या अशा पद्धतीचे चोऱ्या आणि घरफोड्या करताना या आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले। नीलम, धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।